नमस्कार, तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगर पोलीस स्टेशन येथे एक निवेदन सादर केले। या निवेदनाच्याद्वारे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारले की तावडे हॉटेल परिसरातील जी वाहतूक कोंडी होत्या व उजगाव येथील उड्डाणपुलापाशी वाहतूक कोंडी होत्या, ह्या दोन्हीही पुलापाशी सिग्नल लावलेले आहेत, पण त्या सिग्नलचे बेसिक ट्रायलसुद्धा घेतलेली नाही आहे आणि ते सिग्नल तसेच पडून आहेत। वारंवार याची मागणी केली असताना अधिकाऱ्यांची या सिग्नलकडं दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी पोलिसांचा निषेधही केलेला आहे आणि इथून पुढं आम्हाला थोडक्याच कालावधीमध्ये हे सिग्नल चालू झाले पाहिजे व जनतेची समस्या दूर केली पाहिजे असं त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले व ते पुढे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आज करवीर शिवसेनेच्या वतीनं गांधीनगर पोलीस स्टेशनला आम्ही आज निवेदन दिलं। तावडे हॉटेल उड्डाणपुलाखालचा सिग्नल आणि उंचगावच्या उड्डाणपुलाखालचा सिग्नल हे सिग्नल बसवल्यापासून बंद आहे आणि त्यामुळे तावडे हॉटेलला इतकी वाहतुकीची कोंडी होती। परवा तर शिरोलीपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती, मुख्य हायवेवरती वाहतुकीची कोंडी झाली होती। उंचगावला तर दिवसातून 8 वेळा वाहतुकीची कोंडी होत्या। लोक एवढी त्रास लोकांना व्हायला लागला की जेणेकरून त्या दोन्ही सिग्नल चालू करून त्या लोकांच्या तिथं जी काही समस्या आहे वाहतुकीच्या कोंडीची ती मिटली पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो। अधिकाऱ्यांनी सांगितले की 8 दिवसात सिग्नल सुरू करण्याबाबत आम्ही विचार करू आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊ, अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने सांगितलेलं आहे की रास्ता रोको करू। अशा पद्धतीने आम्ही आज त्यांना एक 8 दिवसाचा टाईम दिलेला आहे, त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल राष्ट्रहित न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।